नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला अगदी कमी मसाल्यामध्ये कमी वेळेत तयार होणारी पीठ पेरून ढोबळी मिरचीची भाजी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. कढईमध्ये एक पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की पाव टीस्पून हिंग घालूया. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. पाच 7 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून कच्ची चव जाईपर्यंत परतून घेऊयात. हळद आपली परतून झालेली आहे. इथे मी 8-9 ढोबळी मिरची घेतलेली आहे. मिरची धुवून स्वच्छ कपड्याने कोरडी करून घेतली आहे. नंतर त्याच्यातील बिया काढून मोठ्या मोठे तुकडे होतील असे चिरून घेतलेले आहे. ढोबळी मिरची घालूया आणि गॅसची आच कमी करून ती तेलामध्ये छान परतून घेऊयात. मिरची तेलामध्ये चांगली परतली की तिचा उग्र वास कमी होईल. चार 5 मिनिटे मिरची आपली तेलामध्ये चांगली परतून झालेली आहे. झाकण ठेवून याला एक वाफ आणूयात. झाकण ठेवल्यावर गॅसची आच कमीच ठेवायची आहे. 4 ते 5 मिनिटे झाले की झाकण काढूया आणि परत हलवून घेऊया. हलवत राहिल्यामुळे मिरची खाली तळाला लागणार नाही. आता याच्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूया. चवीनुसार मीठ घालूया. मिक्स करून 2-3 मिनिटे कांदा लसूण मसाला भाजून घेऊयात. कांदा लसूण मसाला चांगला भाजून झालेला आहे. मिरची शिजण्यासाठी पाण्याचा हबका मारूयात आणि हलवून घेऊयात. मिरची आपण वाफेवर निम्मी शिजवून घेतली आहे. आता परत याच्यावर झाकण ठेवून आणखीन थोडी ती शिजवून घेऊयात. 4 ते 5 मिनिटे झाली की झाकण काढून खाली लागू नये म्हणून परत एकदा आपण हलवून घेऊयात. मिरची बघा उलटण्याने अशी दाबून बघायची. मिरची आपली छान मऊ झालेली आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे भाजलेले बेसन पीठ घालूया. बेसन पीठ भाजून घेतल्यामुळे भाजीला चव छान येईल. मिक्स करून घेऊयात. बेसन पीठ मिक्स करून झाल्यावर शिजण्यासाठी याच्यावर परत झाकण ठेवूयात. बेसन पीठ शिजण्यासाठी गॅसची आच कमीच ठेवायची आहे. 4-5 मिनिटे झाले की झाकण काढूयात. परत आपण हलवून घेऊयात. ढोबळी मिरची आपण जास्त मऊ गिरगिरीत शिजवायची नाही आहे. खाताना थोडी क्रंचीच हवी. पीठ पेरून ढोबळी मिरचीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशी भाजी तुम्ही ऑफिसचा डबा किंवा शाळेच्या डब्यासाठी बनवू शकता किंवा जेवणासाठी थोडासा बदल हवा असेल तर अशी झटपट ढोबळी मिरचीची भाजी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.